नमस्कार. उत्सव लोकशाहीचा या मतदान विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ सकाळ पुणेकरांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. मी आता कोथरूड परिसरामध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावरती आहे. तुम्ही पाहताय या ठिकाणी खूप मोठी रांग जी आहे ती मतदारांची लागलेली आहे आणि प्रामुख्याची गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वाधिक संख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत. तरुण तसे कमीच पाहायला मिळतात, मात्र ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही पहाटेपासूनच जास्त पाहायला मिळते. सर्वच मतदान केंद्रांवरती सध्या हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. कोथरूड परिसरामधलं हे मतदान केंद्र आहे आणि तुम्ही पाहताय की 2 रांगा केलेल्या आहेत आणि या 2-3 रांगा ज्या आहेत त्या संपूर्ण भरलेल्या आहेत. कंटिन्यू या ठिकाणी मतदार येत आहेत आणि मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. या ठिकाणी काही मतदारांशी आपण बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. काका, काय सांगाल तुम्ही? तुमचं वय काय आणि किती वर्ष मतदान करताय? वय 78 आणि 1952 पासून करतोय. अच्छा, म्हणजे जवळपास पहिल्या निवडणुकीपासून तुम्ही हे सगळं पाहत आलेला आहात. काय वाटतंय सध्या? की तेव्हा याची वयाची अट नव्हती. त्या सुरुवातीला जेव्हा झालं आपलं तेव्हा मी 8 वर्षाचा होतो आणि आता 78 चालू आहे. आणि ते चालताना बरं वाटतं, पण काय होतं की लोकांचा मिसअंडरस्टँडिंग होतो, इन्क्लुडिंग माय सेल्फ. आमच्या दोघांची आहेत पण मुलाचं नाव नाही यादीला नाव आहे पण स्लिप आलीच नाही. त्याच्यामुळे काय होतं, तोही गडबडतो आणि आम्ही पण गडबडतो. बायको काय म्हणते ऐकलंय का, यांना कशाला इथं बसवलंय का, की तुम्ही हे करताय इलेक्शन हे वाटतंय त्याच्यामध्ये दोघांचं नाव आहे आणि ते पण नाही. मग असं नको व्हायला ना, कारण बायकोने पण इलेक्शन ड्युटी केली आहे. ते कुठे मावळ मतदार. अच्छा काका, तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलाचं मतदार यादीमध्ये नाव नाहीये, मात्र सध्या मतदानाचा टक्का सुद्धा खूप घसरतोय. काय सांगाल? पहिल्या दिवशी कळलं त्या ह्याच्या तिथे कुठे आम्ही ते बघायला गेलो होतो मृत्युंजयच्या देवाच्या तिथे म्हणते की आमचं नाव नाही आलेलं. म्हणजे थेंबे टळे झाले. टक्केवारी तशीच घसरणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की टक्केवारी घसरणार आहे, कारण का बऱ्याच लोकांची मतदार यादीमध्ये नावं नाहीयेत. अशा प्रकारची तक्रार जी आहे ती काही मतदारांकडून केली जाते. आणखी काही मतदारांशी सुद्धा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी. काका, काय सांगाल, तुम्ही किती वर्ष मतदान करता? गेले 15 वर्ष करतोय. आणि सध्या मतदानाचा टक्का घसरतोय. तुम्ही मात्र सकाळ सकाळच मतदानाला आलात. काय भावना आहेत नेमक्या? नाही, उन्हामुळे टक्का थोडा घसरला असेल आणि लोक ओव्हर कॉन्फिडंट झाले असतील की 400 पेक्षा जागा येतील, त्यामुळे ते येत नसतील मतदानाला. पण त्यांनी यायला हवंय. मतदानाला यायला हवं असं बोललं जातंय. काही तरुण सुद्धा आहेत. दादा, किती दिवस झाले, तू किती वर्षांपासून मतदान करतोय? दुसरीच वेळ आहे. काय भावना आहेत आता मनात? काय नाही, चांगलं आहे. मी बँगलोरला असतो सध्या, वोटिंगसाठी स्पेशली आलो इथे. तू खास वोटिंगसाठी या ठिकाणी आला? बरोबर. नक्कीच अतिशय चांगली गोष्ट आहे की बरेच उमेदवार, बरेच मतदार आहेत जे इथे राहून सुद्धा मतदान करत नाहीत. मात्र काही तरुण मतदार जे आहेत ते खूप लांबून शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी बाहेर असून सुद्धा पुण्यामध्ये येऊन ते मतदान करताना दिसून येतात. या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आपण. काय सांगाल तुम्ही? मतदानाचा टक्का घसरतोय. त्यांना विचारा ना. मतदानाचा टक्का घसरतोय काय? ह्या प्रकाराकडे बघून असं वाटत नाही आज पुण्यामध्ये मतदाराचा टक्का घसरणार आहे. इट विल क्रॉस मे बी 60-70%. ऍटलीस्ट ह्याच्यावर तर इकडे चित्र दिसतंय. पुणेकर जास्त सुजाण आहेत, ते दिसतच आहे. आणि सकाळी 8:30 वाजता ही परिस्थिती आहे. आम्ही किती अर्धा पाऊण तास झालाय लाईनीत उभे आहोत. 7 वाजता मतदान चालू झालंय तेव्हापासून आतापर्यंत खूप जास्त नागरिकांची संख्या, मतदारांची संख्या या मतदान केंद्रावरती दिसून येते. त्यामुळे जसं मतदानाचा टक्का संपूर्ण राज्यभरात घसरल्याचं पहिल्या 3 टप्प्यांमध्ये पाहायला मिळालं, तशी परिस्थिती पुन्हा आता या 4थ्या टप्प्यामध्ये पुणे लोकसभेसाठी तरी उद्भवणार नाही, अशा भावना काही मतदार जे आहेत ते व्यक्त करताना दिसत आहेत या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही? मतदान करायला आलात, काय भावना आहेत आता? खूप चांगलं वाटतंय, कारण ड्युटी आहे सगळ्यांची आणि ती करतायत एवढे लोक, तेच बघून छान वाटतंय. जे करत नाहीत त्यांना काय सांगाल? करायलाच पाहिजे, कारण शेवटी आपल्या देशाचा प्रश्न आहे, त्यामुळे करायलाच पाहिजे. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे ते पार पाडायलाच पाहिजे, अशा प्रकारच्या भावना. काकू, काय सांगाल? तुम्ही आज सकाळ सकाळ मतदान केंद्रावरती हजर झालात. सकाळपासून एक्साइटेड आहे. मतदान करायलाच पाहिजे या मताची मी आहे आणि त्यामुळे
ज्याला त्याला सांगतोय आम्ही पण की करा म्हणून, गावाला जाऊ नका असं. इव्हन मैत्रिणींमध्ये पण आमचं ठरलेलं आहे मतदान करायलाच पाहिजे, कारण देशाचं भवितव्य त्याच्यावर आहे. देशाचं भवितव्य असल्यामुळे मतदान हे केलंच पाहिजे असं या सर्व सुजाण पुणेकरांकडून या प्रतिक्रिया येताना दिसतात आपल्याला. त्यामुळे पुण्यात तरी मतदानाचा टक्का कदाचित घसरणार नाही अशी शक्यता सध्या या मतदारांनी व्यक्त केली आहे. मात्र खरं काय घडतंय, मतदान किती टक्के होणार हे खरं तर दिवसाच्या अंतीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, समजणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत आहात टॉप न्यूज मराठी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.